महात्मा गांधी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा. गोसावी समाजाची मागणी. आरोग्याच्या मागणीसाठी गोसावी समाज रस्त्यावर. निपाणीला तालुका दर्जा प्राप्त झाल्यानंतर तालुका दर्जाच्या वैद्यकीय सुविधा महात्मा गांधी रुग्णालयात मिळत नाहीत. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नाहीत. तसेच विविध समस्या या रुग्णालयात असून जवळपास 18 गावातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेची आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड गैरसोय होत असून या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक सर्जन, एक्स-रे टेक्निशियन नाहीत. यामुळे या परिसरातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यासाठी आवश्यक वैद्यकीय सहाय्यक कर्मचारी यांची नेमणूक करावी. येत्या 15 दिवसात डॉक्टर नेमणूक न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना दिला. प्रारंभी डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. पुढे बोलताना गोसावी म्हणाले, हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याकारणाने गोरगरीब जनतेला खाजगी हॉस्पिटलमध्ये आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी या हॉस्पिटलमध्ये त्वरित डॉक्टरांची नेमणूक करून ही समस्या निकालीत काढण्यासंदर्भात सांगितले. त्या मोर्चाचा संदर्भामध्ये असं आहे, पण मी या 8-10 दिवसाच्या पाठीमागं मी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्या टायमाला आमचं सुधाकर माने साहेब आणि आम्ही दोघं जाऊन गेलतो. आम्ही त्या ह्याला डॉक्टरांनी विचारलो, इथे डॉक्टर लोक किती आहेत आणि त्या डॉक्टरांचे काय हे काय, तर ते डॉक्टर लोक काय म्हणाले, आम्ही मी पत्र देऊन थकलंय, पण ते काय प्रशासन काय ऐकायला तयार नाही आणि इकडे डॉक्टरांची काय सोय नाही. थोड्या दिवसात आम्ही बी बदली करून जाणार आहे. ते 2 डॉक्टर द्यायचे. त्याच्यानंतर आम्हाला मी काय म्हटलो, तिथे डॉक्टर कुठला नाही असं म्हणा आहे की तुम्ही लेटर द्या, तुम्ही लेटर द्या. तसं आम्हाला देता आणि आमच्या नोकरीचे संबंध काय, जो डॉक्टर आम्ही सांगतो तुमच्याकडे हे आहे काय, तर नाही म्हणाले. पण तसं तुम्ही लिहून द्या ना आम्हाला. ते डॉक्टर काय म्हणाले, उद्या तुम्हाला जर लिहून दिलं आणि ज्यावेळेस काय झालं तर आमच्या नोकरीचे प्रश्न आहे. आता तुमच्या नोकरीच्या प्रश्न येतेच कुठं म्हटलं मी, गोरगरीब जनताचे आमचं काय, आम्ही कल्याणसाठी आम्ही हे बघणार आहे ना. आमच्या निपाणी परिसर आणि अधिक इथं खेड्यापाड्यामध्ये सगळ्या दलित लोक, गरीब लोक, हार समाजाचे लोक तिथं, गरीब लोकांचे तिथं गांधी हॉस्पिटलला सोयी तिथं नसल्यामुळं आम्ही त्याच्यावर आवाज उचलणार म्हटलं मी. मग त्याच्यानंतर आम्हाला म्हटलं तुम्हाला लेटर उद्या लिहून द्या. आता लिहून द्या म्हटलं. त्या टायमाला परत आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि अरेस्ट तळली आणि आम्ही जाऊन तिथे येऊन लेटर घेऊन आलोय. तिथं लेटर घेऊन आलो. मी सगळ्या कार्यकर्त्यांनी गोळा केलोय. सगळं कार्यकर्त्यांचं गोळा करून सांगितलं असं आपल्या निपाणी भागा परिसरामध्ये असं समस्या आहेत. या समस्यामध्ये सगळं मिळून आपण एकत्र येऊन आपण एक मोर्चा घालून आणि ह्या प्रशासनाला जाग येऊन द्या म्हणून आपण एक मोर्चा काढूया म्हणून आपण इथं मोर्चा काढून आलेला आहे. पण ह्या पडद्यावर मी काय म्हणतो माहिती आहे, आज एकही समाज नाही. हजार त्या मला आमच्या एक गोसावीची बाई डेनेवरला तिथे गेलती. मग तिथं त्या नर्सने काय म्हटलं, आमच्याकडे सुविधा नाही आहे. आमच्याकडे सुविधा नसल्यामुळं ते डॉक्टरने पर्यंत पाठवलंय आणि ते काय केलं माहिती आहे, खाजगी रुग्णालयात आम्ही दाखल केलो. त्यांना त्याचं सिजर झालं. सिजरमध्ये 50 ते 60 हजार रुपये खर्च आला. त्या टायमाला त्या गरीबाकडे पैसा नव्हता. मग आम्ही आमचा समाज इकडे तिकडे आम्ही पैसे गोळा करून त्या बाईच्या डिलिव्हरीचं आम्ही तिचं खर्च भागवलं. हे असंच प्रत्येक टायमाला म्हटलं तर आम्ही काय करोडपती अब्जोपती नाही. काच बाटली गोळा करून खाणारी आमचे समाज आमचा आहे. आमचा समाज असा आहे. आता मी 50-60 हजार रुपये आम्ही घालून आम्ही कुठल्याच आम्ही प्रायव्हेट रुग्णालयामध्ये आम्ही हे करू शकत नाही. म्हणून आम्हाला गांधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नेमणूक, हे चांगले डॉक्टर आता चिकोडीमध्ये बघा, तिथं प्रकाश तुम्ही त्यांच्या दवाखान्यामध्ये किती उपलब्ध आहे. बेळगावमध्ये बघा तुम्ही, बाकीच्या तुम्ही ह्याच्यामध्ये आमच्या इथं चांगले डॉक्टर तुम्ही घेऊन आपल्या मतदार परिसरामध्ये तुम्ही घेऊन जाता तर हे तुमचे चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला मतदान करून आम्ही चुकलेलं आहे असं मी तुम्हाला थांबवली शकतो. या प्रसंगी डॉक्टर अच्युत माने, अमित शिंदे, प्राध्यापक आर.के. दिवाकर, सुधाकर माने, संदीप माने, प्राध्यापक जी.डी. कांबळे, लोकेश घस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थितांच्या हस्ते निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना विविध घोषणा देण्यात आल्या. यामध्ये आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक झालीच पाहिजे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळाल्याच पाहिजेत. यासारख्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी गोसावी, डवरी समाजाच्या महिला, दलित संघटनेचे पदाधिकारी, नेते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार हरीश सनदी यांनी मानले.